जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पहावेना. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना. सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ. वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि काल वारीवरून आल्यापासून रात्रभर नुसते डोक्यात तेच चालू आहे, वारी 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 वारी. परत कधी जायचं वारीला. आणि मी पण गेलो असतो वारीला, पूर्ण आळंदीवरून पंढरपूरपर्यंत, तर बरं झालं असतं. हेच फक्त डोक्यामध्ये चालू आहे. आणि जसं मोबाईल उघडतो, इंस्टाग्राम खोलतोय, फक्त वारीचंच दिसतं. तर अल्गोरिदम आपलं सगळं त्याच्यामध्ये डिटेक्ट होतं. गुगल आपल्या मनातलं ओळखतो असं मला वाटतं. पण मला यार असं वाटलं खरंच, आणि मला सकाळी उठल्यानंतर मी विचार केला की मी पण जायला पाहिजे होतो वारीमध्ये. एवढ्या दिवस त्यांच्याबरोबर चालायला पाहिजे होतं. त्या लोकांना जेव्हा बघितलं मी तिथे वारीमध्ये काल, म्हणजे मन भरून आलं माझं की अरे 90 वर्ष वगैरेची लोक आहेत, त्यांना काहीच नाही, तरणी ताठी आहेत आणि म्हणजे तरणाटाट्या मुलांसारखी चालत आहेत. मी म्हटलं यार हे वेगळंच काहीतरी देवाची देणगी आहे. बघूया आपल्या पण, माझ्या पण नशिबात जेव्हा असेल तेव्हा मी नक्कीच पंढरपूरची वारी करेल. आणि पण तसं पण मी आषाढीला जातोच पंढरपूरला, पण वारी करायची मजा वेगळी आहे. तो जोश वेगळा आहे. मी कालच्या त्या प्रत्येक एक माणसामध्ये, त्याच्या डोळ्यामध्ये ते बघत होतो की नाही एवढा दिवस चालले, थकले नाही आहेत, जायचं अजून आपल्याला पुढे. ठीक आहे, पण आपण जाऊया पंढरपूरच्या पांडुरंगाला भेटायला लवकरच. सो बघूया आजची रुटीन काय आहे ती. आणि तुम्हाला कालचा शूट कसा वाटला, कालचे आमचे अटायर कसे वाटले, रील्स कशा वाटले, ह्या सगळ्या गोष्टी पण कमेंट करून नक्की सांगा. आणि रामकृष्ण हरी बोलायला विसरू नका. ते करतोय का? अरे तू आहे का? तू आहे का? काल कसं जय जय केलंस, दाखव कसं जय जय केलंस का? असू का? बाबाकडे यायचं. उचू घेऊ बाबा, उचू घेऊ का बाबा? इकडे बघ, इकडे बघ, लाडात आली, इकडे बघ. अगं अगं तिथे कुठे चालली? चला चला या या लवकर, चला बाबाकडे, बाबा घेतोय. तुला चालता येत नाही का? तू असे नाटक करून चालते. ये लवकर, ये बाबाकडे ये. उचलून पळत ये, पळत ये. काल कसे जय जय केलं बाप्पाला तू दाखव. वारीमध्ये असे जय जय केलं. आणि डोकं कसं टेकलं? असं डोकं टेकलं. रामकृष्ण हरी बोला बाबू. कालपासून शिकवतोय पण काय बोले नाही. रामकृष्ण हरी जास्त मोठा शब्द होतोय वाटतं. आपण हळूहळू शिकू हा नानू. ओके ओके करा, बाबाला ओके करा. ओके. ये देखो मैडम इधर आई है पानीपुरी खाने के लिए. मी जस्ट आलोय ऑफिसवरून, गाडी लावतोय. आणि मॅडम क्या? चलो बघा, इथे जायचंय घराच्या समोर. आणि थोडासा पाऊस झाला तर ही बोलते गाडी घेऊन चल. चल ना मग, थांब 5 मिनिटं. नाही नाही चल ना अभि. अरे समोर जायचंय, रोड क्रॉस करून गाडी घेऊन जायचं. मग छत्री घे, पण नवीन छत्री घेतली. नको मग, थांब 5 मिनिटं, जाईल पाऊस. आणि आम्ही पाणीपुरी खायला आलो गाडी घेऊन. आणि हे आमचं घर आहे. आणि ह्या पोरीने भिजायला नको म्हणून गाडी घ्यायला. ग्रेवी टेबल सांग. त्याला म्हणते ग्रेवी रखो, ड्राय मत करो ज्यादा. हाँ ड्राय होतं. आणि मी एवढा छान डाएट करतो, सत्यानाश माझ्या डाएटचा. तू बोलायचं ना, नको घरी आहे मी काहीतरी खायला देते.
आणि आज आहे गुरुवार, तर आम्ही चाललेलो आहोत साईबाबांकडे. पण साईबाबांकडे जाता जाता एवढा पाऊस आला आहे, सो आता निघू म्हणून खूपच वेळ झाला आहे. पण निघालो फायनली रेडी होऊन. आणि लिफ्ट खाली कोणीतरी डोर लावला नाही म्हणून आम्हाला चालत यावं लागतं. हाय करा सगळ्यांना आणि ओम साईराम करा. ओम साईराम करा, हात जोडून बोला ओम साईराम. अरे विराज दिसलाच नाही. ओम साईराम, ओम साईराम. बाबू बोला ओम साईराम बोला. काकाला बोलून दाखव कसं. हा बोल, हात जोडून बोलून दाखव. कशी बोलते बघू मला. बोल कशी बोलते. पाऊस बघ नाता लागला. हा ना, पावसाने तर नको केलं. साईराम. सो या साईबाबा मंदिरात खूप मोठं मंदिर आहे ॲक्च्युली. आणि इकडे बघा अन्नदान पण असतं रोजच्या रोज नाही, दर गुरुवारी आय थिंक इथे जेवण असतं. आणि काही शिबिर पण असतात खूप वेळा. सो छान असं देवबाप्पा करून आलं आहे. आणि इथे बघा, इथे पण आमच्या साईबाबांची मूर्ती फ्रेम आहे. कसे केलं तू. हां असं. हां कशी जय जय कसं करते दाखव. जय जय कर दोन्ही हाताने, एक हाताने कोणी शिकवलं तुला. असं जय जय केलं. आणि ओम साईराम बोला. ओम जय राम. आणि रामकृष्ण हरी. मोठे मोठे शब्द आहेत, थोडे अवघड आहेत, पण ट्राय करते ती बोलायला ना. बोलायला ट्राय करते ना तू. रामकृष्ण हरी. एकीला मंदिरातून घेऊन आलो आणि आता हिच्याबरोबर वॉक करत चाललेलो आहे. आई बाप्पा ॲक्च्युली बाहेर आहेत, इकडे तिला घेऊन आहे बघा. तयारी करून कुठे चालली आहे काय माहिती. बाय 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 कुकडे. कुकडू बाय बाय. ए पार्टी चेंज का. बाय. अरे आम्ही चाललो तिथे बाहेर. हे जा आपण बरोबर. ती चाललेली उतरली यांच्या बरोबर जायला आणि आता आमच्या मागे लागली. हे बघा. जा जा चला गाडीत. आपण पण चला गाडीत चला आपण पण. नको चला. आता इथे आळूची पानं घेतली. तर त्या वड्या कधी बनवते काय माहिती. पानं सुकून नको जातील म्हणजे ठीक आहे. पानं सुकून नको जायला म्हणून ठीक आहे. आता फाल्गुनीची छत्री बघा, आम्हाला आरपार बघायला मिळते. ही छत्री बघितल्यावर मला महाबळेश्वरचीच आठवण येते माहिती आहे का. महाबळेश्वरला काय नेत नाही तू. जाऊया चला महाबळेश्वर जाऊया आता. चलिए मैडम जी चलिए. आता मला वेळ आहे, आता पण बनवते. चलो 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 चलो. कसं फसवून गेलेले. तू कुठे गेलेली रे. आजी बरोबर गेलेली. कसं फसवून गेलेले. एवढे सारे कपडे कोणाला आणलेत. आजीला आणलेत. छोटे छोटे कपडे आजीला आणले. ए कोणाला मारलीस तू. या चला या 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 या. आणि आळूची पाने कधी फ्रेश आणले चिपल्यावरून. राहू दे आता तिने आणलेत. कधी बनवते काय माहिती. पानं पिवळी नको पाडू म्हणजे झालं.
काय अभि नेहमी बनवते तू खाऊ नको नाही तू खाऊच नको आता मी तुला देणार नाही एवढी आवड ठेवली आज बनव आज. अरे वेळ नाहीये. वेळ नाही का वेळ नाही किती वेळ लागतो त्याला बनवायला वेळ नाही तू ठरवशील काय वेळ आहे का नाही आवडते तर बनव बर मी आणि दादा खाऊ आम्हाला आवडते का तुम्ही दोघेच का आता काय चेतना नाहीये ना आता तुम्ही असंच बोला. दादाला काय आवडत नाही विचार. जेवण बनवते आणि कांदा चिरायचा आहे किंवा काही चिरायचं असेल तर आम्ही अगारोचा हा ब्लेंडर प्लस चॉपर वापरतो. चालू कर. याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्हाला जाऊन चेक करा. बायको माझ्यासाठी बनवते इथे पिठलं भाकरी. सॅटर्डे नाही का. अरे बाबा बनव आलूच्या वड्या. तुम्हाला काय मी तुझा टाइम बघत होतो. नाही म्हणजे तू आधीच मला हे करतोस काय. लोकांनी तर नाव ठेवणं कमी केलं नाही काही येत नाही ही काय जेवण बनवते का ही हे करते का प्रोत्साहन दे तिला काही येत नाही. लोकांना बोलू दे ना काय बोलायचं तर तुला. जे आपल्याला लोक काय बोलायलाच आहेत. मग घरात तू जेवण बनवता मग कोण बनवतं आता. चेतना पाठवते तिथून वाटतं. वर्ष बहिणीचं लग्न वर्षानंतर झालं मग याच्या आधी मी कोण बनवत होतं जेवण. जाऊ दे लोकांना काय बोलायचं. जाऊ दे आपलं पिठल्यावर लक्ष द्या. जास्त तिखट बनवू नको. मिरच्या काढत्या मला तिखट आवडत नाही. पिठल्याची रेसिपी सांग जरा काय साधी सुधी सिक्रेट आहे का. साधीच होती ऍक्च्युली खूपच साधी आहे. माझं असं म्हणजे मला मी एक्सपिरियन्स केलं की आपल्याला जेवढं सिम्पल बनवते ना गोष्ट तेवढं आवडतं. काहीच नाही टाकत येतं. मग हे काय कांदा तेलावरती पहिले बेसन नुसतं परतून घेतलेलं आहे आणि तेलावरती कांदा टाकलेला आहे. कांदा मिरची कढीपत्ता आणि राई टाकलेली आहे आणि आता ऑनियन पूर्ण गोल्डन ब्राऊन करून घ्यायचं. नंतर बेसन हळद थोडी टाकायची. बेसन टाकायचं जेवढं बेसन थोडं पाणी टाकायचं त्याच्यात आणि येल्लो कलर तेच ना हळद टाकायची. अच्छा त्याचाच येल्लो कलर. मला वाटलं कलर टाकतात. कलर कशाला टाकतो. मम्मी बनवते ना म्हणजे माझ्या मम्मीकडे त्याच्याकडे आम्ही काय कोथिंबीर आणि आलं आणि मिरची मिरची कमी कर ना मला चालेल. वाटण करून बनवतो ते पण छान लागतं. त्याच्यातून मिरची काढ ना पण 2 कमी कर ना. तुला नाही येणार तोंडाला मिरची. अरे तिखट नको फक्त बस. कारण की मी नॉनव्हेज सोडून मी पिठलं काय आहे दुसरी तयारी ते मी नाही सांगणार. तुला नाही खायचं. अच्छा ओके कसली वाजते बघा. आळूच्या वड्या इथे आणून ठेवल्या. आळूची पानं आणि आता तयारी पण चालू केलेली आहे. लेट्स सी कशा म्हणतात आलूच्या वड्या. वांग्याचं हे आवडत ना तुला. वांग्याची भजी नाही करत मग मसाला वापरू शकतो. हा ठीक आहे. चला पिठलं रेडी झाल्यावर आपण आता पिठलं बघूया. पिठल्याची रेसिपी तर तुम्हाला सांगितली. तुम्ही पण बनवा आणि जेव्हा पिठलं बनवाल तेव्हा मला टॅग करायला विसरू नका स्टोरीला टाकून. तुम्ही कसे पिठलं बनवतात ते पण सांगा. मी कधीतरी ट्राय करेल आबीला वेगळं. हे मी खूप बेसिक बनवते एकदम सिम्पल बनवते. खूप लोक आलं लसूण भरपूर काही गोष्टी टाकतात पण हे सिम्पल आहे. आबीला असंच आवडतं. तुम्ही कसे बनवता. ते वांग नको टाकू त्याच्यात. मला वाटतं वांग टाकतो. नाही वांग विंग नाही टाकायचं. सो तुम्ही पण पिठलं बनवलं तर प्लीज मला ट्रॅक करा स्टोरीला. मी रिपोस्ट करेन पिठल्यासाठी. नवीन फेवरेट नॉनव्हेज नसेल तरी चालेल आता. पण ते माहिती आहे ना मला प्रॉन्स फ्राय फाल्गुनीच्या हातातलेच आवडतं. तसं हे पिठलं आहे की पिठलं पण तुझ्याच हातातलं आवडतं. बाकी कोणाच्या काय जमत नाही आपल्याला. छान असं इकडे कसली भाकरी आहे ही. ज्वारीची भाकरी तांदळाची भाकरी. इथे पिठलं इथे पनीर चिल्ली आणि इथे आहे वांग काहीतरी बनवलंय. आणि एवढा क्विक कोण असू शकतं बघा. आळूची पानं आणली आणि आळूची पानं क्विक एकदम क्विक आहे. करायला घेतलीत. अरे मग करतेस ना काय करत आहे का. आणि त्याचा इकडे एक आहे हे बनवत ठेवलं. त्याच्या आतमध्ये काय असतं ते सगळं वाटतं. बनवल्यानंतर आपण रिव्ह्यू घेऊया सगळ्यांचे टेस्ट.
क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे, क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी, अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी.